शुभ सकाळ सर्वांना. तर आम्ही आलेलो आहोत आता काशी विश्वनाथच्या दर्शनासाठी. आपलं ट्रॅव्हलिंग झालं आहे आणि आता आपण आलो आहे दर्शनासाठी. मी आणि माझी मम्मी पण आलेली सोबत, माझे पप्पा पण आलेले आहेत. त्यानंतर गावातले भरपूर लोक आहेत. आत्ता आम्हाला जायचं होतं बोटिंग करून दर्शनासाठी. पूर्ण घाट आहे, आपण बोटिंग करता करताच पाहणार आहोत. तसं आपण त्यांचे गाईड पण घेतलेले सोबत आणि बोट पण. आणि सगळे जवळपास 110 लोक आहोत. आणि एवढ्या कमी वयात काशीचं दर्शन म्हणजे ना आनंदाची गोष्ट आहे. माझ्यापेक्षाही माझं बाळ, ज्याचं वय 2च वर्षाचं आहे, तो पण खूप म्हणजे खुश आहे. त्रास देतो पण ठीक आहे, लहान मुलं त्रास देतच असतात, तर काहीच वेगळं नाही. पाण्यातून म्हणजे मला तर पाण्याची भीती वाटते बरं का, पण आज नाही वाटली. काय माहिती, घाट पाहता पाहता लवकर प्रवास झाला पाण्यातला आमचा. त्यानंतर ही जी एक महादेवाची भिंतीवर रेखीव आहे, त्यानंतर ते सगळं पाहिल्याच्या नंतर माणूस देह काय आहे काय नाही हे सगळं कळतं. पुढे आलोय आम्ही दर्शनासाठी. आता चाललोय आम्ही काशी विश्वनाथ महाराजांच्या दर्शनाला. आम्ही तर जवळपास 2-3 तास लाईन लावून दर्शन घ्यावं लागलं. मम्मी डुगू तर खूप परेशान झाला होता एवढ्या वेळ लाईनला उभा राहायला, पण काय करणार. रिटर्न आल्याच्या नंतर हे जे पुत्र आहे हे म्हणजे डुगूच्या पाठीमागच लागलेलं आहे, म्हणजे सोबतच त्याच्या. परत रिटर्न रिक्षाने घरी चाललो, म्हणजे ट्रॅव्हल्सपर्यंत चाललेलो. त्यानंतर असं वाटलं की इथली पाणीपुरी, आणि महत्त्वाचं इथे 10 रुपयाला पाणीपुरी, आणि पाणीपुरीची टेस्ट पण खूप छान. ते भैया बोलले इथं नका व्हिडिओ, दीदी इकडून या ना, इकडून छान व्हिडिओ, चला तिकडून व्हिडिओ. पण खरंच आपल्याकडं 30 ते 40 रुपयाला पाणीपुरी भेटली. शेवपुरी यांच्याकडे फक्त 10 रुपयाला पाणीपुरी होती, आणि टेस्ट पण एकदम गजब मस्त होती. आणि यांच्याच एरियात यायचं म्हटलं की UP-MP यायचं आणि पाणीपुरी घ्यायचं असं नको ना. आपल्याला पण कळलं पाहिजे की टेस्ट कशी आहे काय आहे, पण छान टेस्ट खूप सुंदर. हे जे पाहुणे आहेत आता, हे नवीन पाहुणे, सकाळपासून आम्हाला सगळे सांगत होते बॅग सांभाळा, हे सांभाळा, इथं वानर आहे. आम्हाला ट्रॅव्हल्स जवळ आलो, जेव्हा आम्हाला जेवायचं तेव्हा हे आम्हाला पाहुणे भेटले. आणि यांना काय खायचं होतं की आम्ही जे भात वगैरे दिला, चपाती भात ते खायचं.